नमस्कार मित्रांनो, आय एस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण स्टेटमेंट अँड कन्क्लुजन म्हणजे विधाने आणि निष्कर्ष हा एक नवीन चॅप्टर बघणार आहोत. बघा, खूप साऱ्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन दरवेळेस विचारला जातो. UPSC, MPSC असू द्या किंवा RRB आणि पोलीस भरती या सर्व एक्झाममध्ये आणि IBPS मध्ये, IBPS PO मध्ये तर 5 मार्काला हा क्वेश्चन विचारला जातो. चला आज याला सॉल्व्ह कसं करायचं आपण हे बघूया सगळ्यात पहिले. ओके, तर बघा, तर आपला जो आजचा चॅप्टर आहे तो आहे स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, ज्याला मराठीत आपण म्हणतो विधाने आणि निष्कर्ष. ओके, तर याच्यामध्ये काय असतं ते सगळ्यात पहिले आपण बघून घेऊ. बघा, ह्या टाईपमध्ये दोन विधाने असतात. याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला दिलं काय असतं ते आपण त्याची रूपरेखा बघून घेऊ. हे बघा, असतं सगळ्यात पहिले आपल्याला दोन टाईपची विधाने दिलेली असतात आणि त्याच्या खाली दोन निष्कर्ष दिलेले असतात. ओके, निष्कर्ष नंबर 1 आणि निष्कर्ष नंबर 2. आणि याच्या खाली आपल्याला पर्याय असतो की फक्त पहिलं योग्य आहे. ओके. फक्त एक योग्य आहे म्हणजे पहिलं निष्कर्ष योग्य आहे. दुसरा ऑप्शन आहे फक्त 2 योग्य आहे म्हणजे दुसऱ्या नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. दुसरा आहे दोन्ही योग्य आहे म्हणजे दोन्ही बरोबर आहे. आणि तिसरे काही योग्य नाही म्हणजे एक नाही किंवा 2 नाही किंवा दोघंही नाही. ओके. या पद्धतीने आपल्याला विधाने दिलेली असतात. आपल्याला त्याच्यावरून निष्कर्ष काढायचा असतो आणि त्या पर्यायामधून आपल्याला सिलेक्शन करायचं असतं. ओके. आता बघा, यामध्ये आपण आता सगळ्यात पहिले जे बघणार आहोत, तर याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय बघा. याच्यामध्ये ज्या कंडिशन्स असतात, कंडिशन कशा सॉल्व्ह करायच्या. आता याच्यामध्ये कसं केलंय बघा, मी आता स्टार्टिंगला जो सगळ्यात पहिला पॉइंट घेतलाय की याच्यामध्ये आहे टेबल आणि खुर्च्याच्या माध्यमातून घेतलाय. हे 3 पॉइंट्स आहे आपले, जे काही आपल्याला फोकस करायचे आहे. तर आता बघा याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो विधान आपल्याला दिलाय की सर्व टेबल खुर्च्या आहेत. ओके. याच्यामध्ये जे काही दिलंय आपल्याला ते खूप चांगल्या पद्धतीने वाचायचं आहे. बघा, सर्व टेबल खुर्च्या आहे म्हणजे जे काही टेबल आपल्याकडे आहे हे लक्षात ठेवा. जे काही टेबल आपल्याकडे आहेत ते सर्व खुर्च्या आहेत. तर हे आपल्याला डिनोट करावं लागतं किंवा दाखवावं लागतं ते व्हेन डायग्रामच्या साहाय्याने. तर इथं मी एक व्हेन डायग्राम बनवली आहे. बघा कशी आहे ती. ती आहे एक सर्कल आहे. एक सर्कल घ्यायचं. हा झाला टेबल. ओके, एवढे टेबल आहे आपल्याकडे. वेन डायग्राम मध्ये आपण असं दाखवतो. आणि याच्यानंतर काय म्हटलं की सर्वच्या सर्व टेबल हे काय आहे, खुर्च्या आहेत. तर याच्यापेक्षा एक मोठा सर्कल आपण ड्रॉ केला आणि इथे आपण लिहिलं खुर्च्या. ओके. तर आता याने आपल्याला स्पष्ट होत आहे का बघा. तर बघा, इथून आपल्याला स्पष्ट होतं की खुर्च्या केवढ्या आहे, खुर्च्या एवढ्या मोठ्या आहे. खुर्च्यांबद्दल आपल्याला काही माहिती नाही, पण आपल्याला एकच गोष्ट काय माहिती आहे बघा, इथे खुर्च्यांबद्दल काही सांगितलेलं नाही. फक्त एक गोष्ट माहिती आहे की सर्व टेबल म्हणजे जेवढेच्या जेवढे टेबल आहे ते सर्व खुर्च्या आहेत. म्हणजे टेबल जेवढे काही आहे आपण एक छोटा सर्कल बनवला आणि त्याच्या भोवती एक मोठा सर्कल बनवला जो आहे खुर्च्यांचा. कारण खुर्च्या केवढ्या मोठ्या येतील आपल्याला काय माहिती नाही. खुर्च्या जास्तही असू शकतात, खूप जास्त पूर्ण असू शकतात. पण आपल्याला फक्त माहिती आहे ते टेबलबद्दल. ओके, की टेबल जेवढेच्या जेवढे आहे ते सगळे खुर्च्या आहे. ओके. तर ह्या पद्धतीने आपण हे डिनोट करू शकतो. किंवा अजून एक मेथड काय आहे की सर्व टेबल खुर्च्या आहे म्हटल्यानंतर आपल्याला खुर्च्यांची संख्या किती आहे माहिती नाहीये. बरोबर. तर मे बी ते असू शकतं की जेवढ्या खुर्च्या आहेत तेवढेच टेबल आहे. ओके, म्हणजे बघा हे दोन सर्कल आहे. एक टेबलचा सर्कल आहे आणि खुर्च्याचा सर्कल आहे. आणि हे दोन एकमेकांवरती ओव्हरलॅप आहे म्हणजे एकमेकांवरती आहे. तर याचा अर्थ काय झाला की जेवढ्या खुर्च्या आहेत तेवढेच टेबल आहे. पण आपण असं सांगू शकत नाही. आपल्याला माहितीच नाही. आपल्याला फक्त काय माहिती आहे की जेवढेच्या जेवढे टेबल आहे ते सगळ्या खुर्च्या आहे. ओके. तर याच्यासाठी लक्षात ठेवा, ही डायग्राम नंबर 1 आणि डायग्राम नंबर 2 या पद्धतीने आपण ड्रॉ करू शकतो. पण याच्यापैकी योग्य जी डायग्राम आहे ती आहे 1. बघा, ही सर्व गोष्ट तुम्हाला कधी कळेल जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊ तेव्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. पुढचं बघा, दुसरं वाक्य येतं याच्यामध्ये की काही टेबल खुर्च्या आहेत. आता इथं बघा वर्डिंग चेंज झालंय. पहिले होतं सर्व टेबल, आता आहे काही टेबल. ओके. आपल्याला आता शब्दशः अर्थ कसा काढायचा तो इथून आपल्याला कळतं. काही टेबल खुर्च्या म्हटल्यानंतर बघा कसं येऊ शकतं. आता मी इथं टी आणि के लिहिलंय. ओके. आपण एक सर्कल घेतला, इथे मी आता ड्रॉ करतो परत. इथं लिहिलं मी टी. टी म्हणजे टेबल. आणि टेबल मधले काही काय आहे, काही टेबल हे खुर्च्या आहेत. आपण असं दाखवू शकतो. तर आपण काय केलं, एक सर्कल काढला खुर्च्यांचा, एक सर्कल काढला टेबलचा. आता याच्यामध्ये काही म्हटल्यानंतर काहीतरी पार्ट याचा जाणार, बरोबर. तर आपण ह्या पद्धतीने दाखवू शकतो की खुर्च्यांचा काहीतरी पार्ट आहे. त्याच्यानंतर किती असू शकतं, काही म्हटल्यानंतर किती असू शकतं. ओके. तर आता हा एक झाला काहीतरी पार्ट. बघा, टेबलचा काहीतरी पार्ट हा खुर्चीमध्ये आहे. म्हणजे इथं ज्या काही जे काही टेबल्स आहेत ते खुर्च्या पण आहेत, हे इथून आपल्याला कळत आहे. पुढचं अजून कसं डिनोट करू शकतो आपल्याला
की काही टेबल म्हटलंय, काही टेबल खुर्च्या आहेत. आता इथं हा सर्कल मध्येही असू शकतो आणि त्याच्या बाहेर एक सर्कल येऊ शकतं, म्हणजे खुर्च्या खूप साऱ्या आहेत आणि त्याच्यापैकी काही खुर्च्या काय आहे, टेबल आहेत. बघा, ही डायग्राम पण त्यासाठी योग्य होऊ शकते. पुढचं काय आहे, काही टेबल खुर्च्या आहेत. आता आपल्याला खुर्च्यांबद्दल माहिती नाही, काही म्हटल्यानंतर पूर्णही असू शकतं किंवा कमी असू शकतं, बरोबर. काहीचा अर्थ काय होतो, की जर समजा 100 टेबल आणि 100 खुर्च्या आहेत तिथे, तर त्याच्यापैकी काही म्हटल्यानंतर एक पण खुर्ची ही टेबल असू शकते किंवा 100 ही खुर्च्या टेबल असू शकतात. त्याच पद्धतीने ही डायग्राम ही योग्य होते आणि ही डायग्राम तर आपण बघितलीच आहे. आणि पुढचं काय, कोणतेही टेबल खुर्ची नाही. कोणतेही टेबल खुर्ची नाही म्हणजे काय, की दोन वेगवेगळे सर्कल येणार आणि ते एकमेकांपासून लांब असणार. ओके, हे कुठेही जॉईन होणार नाही, याचा अर्थ असा होतो. बघा, विधाने आणि निष्कर्ष याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे बघा. निष्कर्षचा अर्थ काय होतो, निष्कर्ष याला आपण म्हणतो कन्क्लुजन. ओके, कन्क्लुजन काय असतं, कन्क्लुजन हे फक्त एकच असतं. कन्क्लुजन हे संभाव्य परिस्थिती नसतं. जसं मी एखादा एक्झाम्पल देतो. जसं तुम्ही एखादा कॉइन टॉस केला किंवा एखादा कॉइन उडवला, तर तिथं संभाव्यता येते की छापा किंवा काटा असू शकतो, बरोबर. छापा किंवा काटा कोणी सांगू शकत नाही, छापा येणार की काटा येणार. म्हणजे तिथं हे कन्क्लुजन झालं का, हे कन्क्लुजन नाहीये. तर हे, याला आपण म्हणतो पॉसिबिलिटी किंवा मराठीमध्ये म्हणतो याला संभाव्यता. कन्क्लुजन काय आहे, की 100% हे येणार म्हणजे येणारच. ओके. समजा दोघं ठिकाणी छापा असेल, दोघं जसं आपल्याला शोले मूव्ही मध्ये दाखवलं जातात, दोघं ठिकाणी छापा असेल आणि तुम्ही तो कॉइन टॉस केला, तर 100% तुम्ही सांगू शकतात की आता छापाच येणार आहे. त्याला म्हणतो आपण कन्क्लुजन. ओके. लक्षात ठेवा, पॉसिबिलिटी म्हणजे काय, होऊ शकतं, त्याला पॉसिबिलिटी म्हणतो. आणि कन्क्लुजन काय, हेच होणार. ओके, याला आपण म्हणतो कन्क्लुजन. आता आपण काही एक्झाम्पल बघूया, त्यामधून तुम्हाला समजेलच की कसं सॉल्व्ह करायचं आहे. बघा, सगळ्यात पहिलं विधान आहे, आपण सिंपल सिंपल एक्झाम्पल घेऊया, की सर्व केक आईस्क्रीम आहेत. ओके, याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, की वेन डायग्राम ड्रॉ करायची आहे. आता काय सांगितलं, की सर्व केक. जर सर्व केक सांगितलं, आता बघा मी एक सर्कल काढतो इथं. हा झाला आपला केक. ओके, इंग्लिशमध्ये लिहितो, हा झाला केक. आणि यांनी काय सांगितलं, ही सर्व केक आहे ते काय, आईस्क्रीम. म्हणजे हा केकचा एक सर्कल झाला आणि त्याच्या बाहेर एक सर्कल आहे. तो कसला आहे, हा आईस्क्रीमचा आहे, बरोबर. आता बघा, अर्थपूर्ण वाटतंय की नाही, सर्व केक, जेवढेचे जेवढे केक आहे ते सर्व आईस्क्रीम आहे. आईस्क्रीम बद्दल आपल्याला माहिती नाही, आईस्क्रीम केवढं मोठं आहे आणि केवढं छोटं आहे. पण आपल्याला एवढं माहिती आहे की केक हा आईस्क्रीम मध्ये आहे. ओके, हा सर्कल झाला इथे. आणि पुढचा जो दुसरं वाक्य काय दिलंय, की सर्व आईस्क्रीम चॉकलेट आहेत. ओके, यांनी सांगितलं की सर्व आईस्क्रीम म्हणजे जेवढेच्या जेवढे आईस्क्रीम आहे ते सर्व चॉकलेट आहे. म्हणजे काय येणार, की आईस्क्रीमचा हा सर्कल हा येणार चॉकलेटच्या सर्कल मध्ये. ओके, हा झाला चॉकलेट. ओके. बघा, परत एकदा समजून घ्या, की सर्व केक आईस्क्रीम आहे, याचा अर्थ काय झाला, की सर्व केक, आपण एक सर्कल ड्रॉ केला केकचा. समजून घ्यायचं आहे इथं, की सर्व केक, जेवढेचे जेवढे केक आहे आईस्क्रीम आहे. म्हणजे केक जे आहे त्याच्या भोवतालचा जो सर्कल आहे तो आईस्क्रीमचा आहे, जेणेकरून हा केक त्या आईस्क्रीम मध्ये जाणार आहे, बरोबर. आणि पुढचं वाक्य काय होतं, की सर्व आईस्क्रीम, की जेवढ्याच्या जेवढे आईस्क्रीम, म्हणजे बघा, हा जेवढ्याच्या जेवढा आईस्क्रीम आहे तो काय आहे, तो आहे चॉकलेट. मग चॉकलेट काय झाला, याच्यापेक्षा मोठा झालाय, बरोबर. आणि या पद्धतीने हे सर्कल आले. आता ही झाली आपली वेन डायग्राम रेडी. आता याच्यावरून आपल्याला काय करायचंय, निष्कर्ष काढायचा आहे, की निष्कर्ष कोणतं बरोबर आहे, किंवा पहिलं बरोबर आहे की दुसरं बरोबर आहे की दोन्ही बरोबर आहे की दोन्ही चूक आहे. ओके, तर आता बघा निष्कर्ष. पहिला निष्कर्ष काय म्हणतं, की सर्व आईस्क्रीम केक आहेत. बघा, पहिल्या निष्कर्षावरून आपण डायग्राम कडे जायचं, की सर्व आईस्क्रीम, यांनी सांगितलं की सर्व आईस्क्रीम ह्या काय आहे, केक आहे. बघा, तर डायग्राम वरून आपल्याला कळत आहे का, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की केक एवढा आहे आणि आईस्क्रीम मोठा आहे, बरोबर. पण आपल्याला ह्या गोष्टीबद्दल सांगितलं नाही. हे बघा, हा सर्कल मोठाही छोटाही होऊ शकतो, हे झालं संभाव्यता किंवा पॉसिबिलिटी. पण आपल्याला इथं कन्फर्म मध्ये सांगायचं आहे की नाही, वाक्यात काय सांगितलंय, की सर्व केक. आपल्याला एक गोष्ट काय माहितीये, सर्वच्या सर्व केक आईस्क्रीम आहे माहितीये. पण आपल्याला सर्व आईस्क्रीम हे केक आहे असं सांगितलंय का कुठे, की सर्व आईस्क्रीम. डायग्राम मध्ये पण बघू शकतात की सर्व आईस्क्रीम केक आहे. नाही, हे पॉसिबल नाही. ओके, हे पॉसिबल नाही म्हणजे काय, हे कन्क्लुजन नाहीये. सर्व आईस्क्रीम, जेवढेच्या एवढे आईस्क्रीम हे केक नाहीये, तर सर्व केक हे आईस्क्रीम आहेत. ओके. आता पुढचं बघा, की सर्व चॉकलेट आईस्क्रीम आहेत. सर्व चॉकलेट, आता याने सांगितलं की जेवढेचे जेवढे चॉकलेट आहे हे आईस्क्रीम आहेत. आता इथून आपल्याला काय कळत आहे, की सर्व आईस्क्रीम चॉकलेट आहेत. बट असं काही सांगितलेलं नाही की सर्व चॉकलेट हे आईस्क्रीम आहेत, कारण ही झाली
पॉसिबिलिटी असू शकते, होऊ शकतात किंवा नाही होऊ शकत. पण आपल्याला डायग्राम म्हणून काय कळतंय, की सर्वच्या सर्व चॉकलेट हे आईस्क्रीम नाहीयेत. तर सर्वच्या सर्व आईस्क्रीम ही चॉकलेट आहे. ओके. हा याच्यावरती डिपेंडंट नाहीये, तर आईस्क्रीम याच्यावरती डिपेंडंट आहे. म्हणजे काय झालं, सर्व चॉकलेट आईस्क्रीम आहेत का? नाही. म्हणजे हा कन्क्लुजन पण गेला. म्हणजे आपला आन्सर काय येणार, की पहिलंही नाही आणि दुसरंही नाही. म्हणजे दोन्ही कन्क्लुजन चुकीचं आहे. म्हणजे कोणताही नाही. हे आपलं आन्सर आहे. ओके. चला आता दुसरा प्रश्न बघूया आपण. सेम टू सेम क्वेश्चन आहे. आपल्याला फक्त मांडायचे आणि निष्कर्ष काढायचे. ओके. आता बघा परत आपण एकदा करूया. सर्व केक आईस्क्रीम आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार, ज्याला सर्व सांगितलं असतं ना, की हा केक आहे, यांनी सांगितलं हा केक आहे. आणि हा सर्व केक काय आहे? आईस्क्रीम आहे. तर आईस्क्रीम याच्यापेक्षा मोठा आहे ना. ओके, म्हणजे हा आईस्क्रीम मध्ये केक आहे असं काही सांगितलंय त्यांनी. हा झाला आईस्क्रीम. आणि सर्व आईस्क्रीम चॉकलेट आहे, म्हणजे हा आईस्क्रीम हा चॉकलेटच्या सर्कल मध्ये जाणार आहे. ओके. हा झाला चॉकलेट. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, आपला निष्कर्ष काय काढलाय बघा, की काही आईस्क्रीम केक आहेत. आता इथे सांगितलंय की काही आईस्क्रीम. ओके. बघा तर आता डायग्राम कडे बघा. आईस्क्रीमचा सर्कल एवढा आहे आणि चॉकलेट केकचा सर्कल एवढा आहे. तर याच्यावरून आपल्याला असं दिसतंय ना, की काही आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीमचा जो एवढा पार्ट आहे तो केक आहे. बरोबर. काही बद्दल आपण बोलू शकतो, पण सर्व आईस्क्रीम केक आहे असं तुम्ही बोलू शकत नाही. ओके. डायग्राम आपल्याला काय काय कळतंय, कन्क्लुजन काय आहे, की काही आहे. आपण असं म्हणत नाही, आपण प्रॉपर संख्या देत नाही, की एवढे नंबर ऑफ आईस्क्रीम आहे. काही पार्ट आहे, बरोबर. कारण सर्वच केक हे आईस्क्रीम आहे म्हटल्यानंतर काही आईस्क्रीम ह्या केक होणारच. तर इथून दिसतंय, की आईस्क्रीम एवढं आहे आणि केक एवढं आहे. तर काही आईस्क्रीम ह्या केक आहेत. ओके, हा निष्कर्ष येतोय बरोबर. पुढचं काय आहे, की सर्व केक चॉकलेट आहे. आता हा काय म्हटला, की सर्वच्या सर्व केक हे चॉकलेट आहे. आता हे बरोबर आहे का? बघा. सगळ्यात पहिले आपल्याला काय माहिती आहे, की सर्व केक आईस्क्रीम आहेत आणि सर्व आईस्क्रीम चॉकलेट आहेत. बरोबर. तर हा चॉकलेटच्या सर्कलमध्ये केक येतोय आणि पूर्णच्या पूर्ण सर्कल चॉकलेटच्या सर्कलमध्ये येतोय. तर हे होऊ शकतं की नाही? येस. तर सर्व केक हे चॉकलेट आहेत. विधान 2 बरोबर. म्हणजे इथं काय कळलं आपल्याला? पहिलंही बरोबर आहे आणि दुसरंही बरोबर आहे. तर आपल्याला ऑप्शन निवडायचे असतात, की ऑप्शन नंबर 3 जो असतो, सगळीकडे सेमच असतं. 3 जो ऑप्शन असतो, की दोन्ही विधाने योग्य आहेत किंवा दोन्ही निष्कर्ष योग्य आहेत, तर तो आपल्याला निवडायचा असतो. चला आता पुढचं बघूया. क्वेश्चन नंबर 3. आता इथं काय सांगितलंय, की सर्व वाघ सिंह आहेत. ओके. आता सगळ्यात पहिले काय सांगितलं, की वाघ आहे. बरोबर. आता वाघाचं एक सर्कल झालं आणि हे सर्वचे सर्व वाघ काय आहे? सिंह आहे. ओके. असं डायग्रामॅटिकली आपल्याला करता आलं पाहिजे. ओके. म्हणजे अर्थपूर्ण होतं. सर्व वाघ आहे आणि हे सर्व सिंह आहे. सिंहामध्ये आणि काही सिंह येते. आता काही म्हटल्यानंतर काही कसं दाखवायचं बघा. काही म्हटल्यानंतर सिंहाबद्दल बोलला आहे. फक्त सिंहाचा सर्कल काहीचा पार्ट घ्यायचा आणि काही सिंह ही हत्ती आहे. ओके. हे असं कशासाठी, की आपण काही म्हणजे एवढाही एवढा केवढाही घेऊ शकतो. बरोबर. पण एकदम अर्थपूर्ण अर्थ येण्यासाठी किंवा अर्थपूर्ण वाक्य होण्यासाठी काही या पद्धतीने दाखवलं तर बघा, एक्झाम्पल सॉल्व्ह करणं खूप सिंपल जातं. तर आपण हे बघा, इथून काय दिसतंय तुम्हाला डायग्राम म्हणून, सर्व वाघ हे सिंह आहे. ओके, करेक्ट आहे. आणि काही सिंह हे हत्ती आहे. बघा, काही म्हणजे हत्ती आणि सिंह दोघांचा पार्ट काही ठिकाणी टच करतोय. आता पुढचं काय निष्कर्ष काय येणार याच्यात, की सर्व सिंह हे वाघ आहे. आता इथं पहिले काय सांगितलं, की सर्वच्या सर्व सिंह हे वाघ आहे. बघा डायग्राम म्हणून आपल्याला कळतंय का? नाही. आपल्याला फक्त माहिती आहे, की सर्व वाघ सिंह आहे. पण सर्व सिंह हे वाघ आहे. कारण सिंहाचा सर्कल मोठा आहे. वाघाचा एवढा आहे का नाही हे आपल्याला माहिती नाही. आणि वाक्यामध्येही दिलं नाही. म्हणजे हे कन्क्लुजन आहे का? नाही. सर्व सिंह वाघ आहे? नाही. हे आपण सांगू शकत नाही. पुढचं काय आहे, की काही हत्ती हे सिंह आहे. आता इथे लिहिलंय की काही हत्ती हे सिंह आहे. बघा डायग्राम सांगू शकतात. जेव्हा लिहिलंय की काही सिंह हे हत्ती आहे, तर ऑब्विसली इथून काय दिसतंय की काही हत्तीचा पार्ट हा सिंहाचा पार्ट आहे. हो, योग्य आहे. तर आपल्याला इथून काय कळालं, की पहिलं विधान हे चुकीचं आहे आणि दुसरं विधान बरोबर आहे. तर आपलं ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. जेणेकरून की सेकंड विधान हे सेकंड निष्कर्ष हे आपलं बरोबर आहे. चला आता पुढचा एक क्वेश्चन बघूया अजून, की सर्व पेन्सिल विधान काय दिलंय हे लिहून घ्यायचं. सर्व पेन्सिल. ओके. तर आपण इथं लिहिलं, हे झालं आपली पेन्सिल. या सर्वच्या सर्व पेन्सिल हे काय आहे? या आहेत पेन. ओके. तर आपण हा मोठा एक सर्कल ड्रॉ केला. हा झाला पेन. बरोबर. सर्व पेन्सिल पेन आहेत. ओके. डायग्राम क्लिअर.
पुढे सर्व पेन हे पुस्तक आहेत. आता परत मोठा एक सर्कल येणार याच्यापेक्षा मोठा, कारण सर्वच्या सर्व पेन आपल्याला पुस्तकात टाकायचे आणि हे झालं पुस्तक. ओके, तर या पद्धतीने ही डायग्राम झाली. आता बघा निष्कर्ष काय आहे, की सर्व पेन्सिल पुस्तक आहे. सर्व पेन्सिल जेवढे जेवढे पेन्सिल आहे पुस्तकात बघा, पुस्तकाच्या सर्कल मध्ये पेन्सिलचं सर्कल आहे. ओके, तर काय झालं की सर्व पेन्सिल पुस्तकं आहे, तर हे करेक्ट आहे. आणि सर्व पुस्तके हे पेन आहे. सर्वच्या सर्व पुस्तके हे पेन आहे. बघा पेनाचं सर्कल छोटं आहे, कारण सर्व पेन हे पुस्तक आहे. पण आपल्याला हे माहिती नाही की पुस्तकाचं सर्कल पेना एवढा आहे की नाही. त्याच्यामुळे आपण सांगू शकत नाही. तर आपलं वाक्य काय झालं की फर्स्ट आन्सर हे आपलं करेक्ट आहे. ओके, तर विधान एक हे योग्य आहे. हे आपण इथं हे लिहिणार आहे. ओके, तर ह्या पद्धतीने बघा मित्रांनो, आज आपण विधाने आणि निष्कर्ष हा टॉपिक बघितला. याच्यावरचे अजून काही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने कन्सेप्ट कळतील. अजून काही क्वेश्चन असतील तर आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, आणि जे काही आपल्याला क्वेरीज असतील किंवा शंका असतील ते मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता.